आगामी होत असलेल्या सण उत्सव दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रिसोड येथील पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले होते। यावेळी वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पोलीस निरीक्षक भूषण गावडे, नायब तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे, नगर परिषदेचे काळे मंचावर उपस्थित होते। आगामी काळात पार पडणाऱ्या श्रीकृष्ण गोकुळाष्टमी, श्री गणेशोत्सव, ईद ए मिलाद उत्सव, पोळा व कर या हिंदू व मुस्लिम समाजाच्या सण उत्सवाला समाजकंटकांकडून गालबोट लागू नये व हे सर्व सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी रिसोड येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी नायब तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे बोलताना म्हणाले की सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी वापर करून दोन समाजातील तेढ निर्माण होईल असं सोशल मीडियावर कोणताही मजकूर टाकू नये असं आवाहन केले। सर्व सण व उत्सव साजरे करताना गणेश मंडळांनी रीतसर परवानगी घेऊन गणेश मंडळाची स्थापना करावी, तसेच नियमानुसार ध्वनी प्रदूषण याचे तंतोतंत पालन करावे व भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 163 नुसार 80 ते 100 समाजकंटकांवर तडीपारची कारवाई करणार असल्याचं पोलीस निरीक्षक भूषण गावडे यांनी सांगितले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी गणेश मंडळांना नियमांसंदर्भात योग्य त्या सूचना करून त्याचे पालन करण्याचे आवाहन केले। सण व उत्सव या दरम्यान नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत योग्य ती उपाययोजना करणार असल्याचं रिसोड नगर परिषदेचे काळे यांनी सांगितले। यावेळी पोलीस पाटील संघटनेचे मंगेश सरनाईक, माजी नगरसेविका श्रीमती पप्पीबाई कदम, जुल्फिकार भाई शाह फैजल यांनी मार्गदर्शन केले। यावेळी पत्रकार बांधव, गणेश मंडळाचे सदस्य, कावड मंडळाचे सदस्य, शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक बहुसंख्येने उपस्थित होते। उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकड, रिसोड, वाशिम।